श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। व्याकुंदेन तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्मच्युतशङ्कर प्रकृतिभिः देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। नमस्कार. उपस्थित सर्व गीता भक्तांचं, गीता अभ्यासकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. सर्वांना सुस्वागतम. आज आपण गीतेचा शेवटचा अध्याय म्हणजे 18 क्रमांकाचा अध्याय त्याचा आपण विचार करणार आहोत. नेहमीप्रमाणे आपण इष्टदेवतांना अभिवादन केलेलं आहे, वंदन केलेलं आहे. तर त्याप्रमाणे ते वंदन झाल्यानंतर मी आज मुख्यतः काही गोष्टींचा, मंत्रांचा उल्लेख करणार आहे. ओम तत्सत ब्रह्मार्पणम असतो. ओम शांती पुष्टीस तुष्टिश्च असतो. प्रत्येक कुठल्याही कार्याचा आरंभ आपण ह्या ओंकाराच्या प्रणवाचे उच्चारण करतो. त्याचं तत् म्हणजे ते आहे आणि ते जे आहे ते सत आहे, अस्तित्वयुक्त आहे. अशा प्रकारचं जो ब्रह्म आहे, ओंकारसुद्धा हा ब्रह्मस्वरूपाचाच हे अंगी आपण सांगितलेलं आहे. तर अशा तऱ्हेनं आम्ही जी कार्याचा आरंभ करणार आहोत तर त्या पुरुषोत्तमाला, त्या ब्रह्माला, त्या भगवान श्रीकृष्णाला आपण अभिवादन करतो आहोत. आणि त्यामुळं आम्हाला हा उच्चार केल्यामुळं शांती मिळणार आहे, पुष्टी मिळणार आहे, तुष्टी मिळणार आहे. मनाला शांतता मिळेल, मनाला शरीराला पोषक असं काहीतरी मिळेल आणि ह्या सर्व गोष्टीमुळं आपलं समाधान मिळणार आहे. तर ही आपण त्याच्याकडनं प्रार्थना करतो आहोत. तर या तऱ्हेनं आपण पहिला 18 अध्यायाचा जरी शेवटचा अध्याय असला तरी तो कळस आहे. तुका झालासे कळस या पद्धतीनं तो कळस आहे. तर त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. 18 अध्यायाचं शीर्षक जे आहे
मोक्ष संन्यास योग. यात मोक्षाची माहिती येईल, संन्यासाची माहिती येईल आणि असा हा योग आहे. गीतेत अनेक योग आहेत, त्यापैकी हा शेवटचा मोक्षप्राप्ती करून देणारा. त्याकरता संन्यासाचा काय उपयोग होईल किंवा मग त्याच्या उलट कर्मयोगाचा कसा उपयोग होईल हे आपण पाहिलं आहे. आणि जरी कर्मयोग आणि संन्यास योग हे दोन शब्द वाटतात बरोबर, तरीसुद्धा ते दोन्ही एकच आहेत. याचा आपण अनेकदा उल्लेख केला आहे की कर्मयोग करताना मा फलेषु कदाचन अशी फलाची इच्छा धरायची नाही. आणि संन्यासने त्याग करणे, त्याग म्हणजे कर्माचा त्याग करायचं नाही, त्या फलाचा त्याग करायचा किंवा जी अहंकार बुद्धी आहे त्याचा त्याग करायचा. अशा तऱ्हेने कर्मयोग आणि संन्यास योग हे एकच आहेत. वरवर असं वाटतं की हा संन्यास काहीतरी जंगलात जाऊन करायचा आणि योग म्हणजे काहीतरी आपण कर्तव्य करायचं असं नाही. तर कर्तव्य करायचं पण ती फलाची इच्छा करायची नाही. संन्यासने त्याग करायचा कर्माचा नव्हे तर फलाचा अहंकार त्याग करायचा. असं हे जातं सगळं सविस्तर विवेचन आपण ह्या सुरुवातीला पाहणार आहोत. हे पाहण्यापूर्वी हे जे शेवटी जे समाप्तीचे श्लोक असतात किंवा उद्गार असतात त्याचे आपण अर्थ समजून घेणार आहोत. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी त्या अध्यायाचं नाव असतं, परंतु त्या ठिकाणी आणखी एक मंत्र असतो. सुरुवात होते ओम तत्सत इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अमुक विषये अमुक अध्याय. असं प्रत्येक ग्रंथाच्या शेवटी फलश्रुती म्हणा, त्याचा समाप्ती म्हणा, या तऱ्हेने केलं जातं. आता ह्याचाही आपण अर्थ पाहणार आहोत. संबंध गीता वाचली, परंतु ते कांचं शीर्षक जे आहे त्याचाही अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. त्यात ओम तत्सत हे जे शब्द आहेत त्याचा शब्द आपल्याला माहिती आहे. ओम म्हणजे ब्रह्म, उत्पत्ती स्थिती लय, उम. तर ओंकारामध्ये ब्रह्म आहे. आणि आपण अनेकदा सांगितलं की ओंकार हे किंवा प्रणव हे ब्रह्माचं प्रतीक आहे, चिन्ह आहे. तद म्हणजे ते ब्रह्म आणि सद म्हणजे जे ब्रह्म अस्तित्वयुक्त आहे असं. आता हे सांगायचं कारण काय, हे मूळ तत्व ब्रह्म आहे म्हणजे ईश्वर मानणार आहे आणि त्याला अस्तित्व आहे. वेदामध्ये असं म्हणलं एकम सद विप्रा बहुधा वदंती. तत्व एकच आहे. कुणी त्याला गणपती म्हणतात, कुणी वरुण म्हणतात, इंद्र म्हणतात, आणखी पांडुरंग म्हणतात किंवा गणपती म्हणतात. नावं जरी अनेक असली, विप्रा बहुधा वदंती. विप्र म्हणजे विद्वान, तर ते अनेक प्रकारे ती नाव देतात. तर ते मूळ तत्व एक आहे आणि ते अस्तित्वयुक्त आहे. एकमचा अर्थ असं की ते एकमेव द्वितीय आहे. आपल्याकडं काही दोन मानणारे आहेत, उदाहरणार्थ सांख्य. आणखी काही की अनेक देवता मानणारे आहेत. विशेषतः जैनांमध्ये हा विचार आपण पाहतो. आणि काही शून्य मानतात बौद्धांसारखे, किंवा काही की एकत्ववादी आहेत, द्वैतवादी आहेत, काही बहुत्ववादी आहेत. एकापेक्षा अनेक, एकापेक्षा दोन, दोनांपेक्षा आणखी 3, 4, 5 असे देवता मानणार आहेत. तर इथं गीता काय, शंकराचार्यांचं अद्वैत तत्त्वज्ञान काय, एकूण सगळं तत्त्वज्ञान जे ते जगाचं मूळ कारण एक आहे असं मानतात. आणि ते सद आहे, अस्तित्वयुक्त आहे. त्याला कुठलाही खोटेपणा नसतो. त्याचं जे सद स्वरूप आहे हे अस्तित्वयुक्त आहे, कारण ते सकारात्मक आहे, ज्याला पॉझिटिव्ह म्हणतात. तर तसं ते सकारात्मक आहे. आता काही लोक त्याचं मूळ तत्व क्षणिक मानतात, शून्य मानतात. आता शून्य मानणारे जे बौद्ध आहेत त्यांच्यावर शंकराचार्यांनी कडाडून टीका केलेली आहे की तू सगळं जग शून्य मानतोस, काहीच नाही आहे, म्हणजे भूतकाळ नाही, भविष्यकाळ नाही, काही नाही, मरण नाही, मोक्ष नाही, तू नकार देतोस, हे नाही ते नाही, सगळं शून्य आहे. तर ते विचारतात तू तरी खरं आहेस का? हे सगळं सांगणारा, सर्व जग शून्य मानणारा तू तरी मग शून्य असायला पाहिजेस. तर ते चिडून म्हणतात निरंकुशत्वात ते तुंडस्य. आता जिभेला हाड आहे का?
तुझं जे तुझं तुंड म्हणजे तोंड, त्याला काही नियंत्रण नाही, निरंकुश आहे, ते अंकुशरहित आहे. तर अशा तऱ्हेनं हे जे वेद न मानणारे किंवा आणखीन ईश्वर न मानणारे, त्यांच्यावर आपण लक्ष जर दिलं तर त्यातून आपला हा जो अद्वैत सिद्धांत आहे तो आपल्याला लक्ष देतो. आणि तोच संबंध गीतेचा, महाभारताचा आणि एकूण भारतीय तत्त्वज्ञानाचा हा अभिप्राय आहे, तो एक संदेश आहे. आता प्रत्यक्ष आपण 18व्या अध्यायाच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. तर प्रत्येक शेवटच्या समाप्ती जी होत असते ती आपण पाहतो. श्रीमद भगवद्गीता असू, उपनिषत्सु, ब्रह्मविद्यायाम, योगशास्त्री, श्रीकृष्णार्जुन संवादे आणि अमुक अध्याय अमुक नाव ते द्यायचं. आता इथं श्रीमद भगवत म्हणजे काय? कृष्णाने सांगितले. कृष्ण आणि पुरुषोत्तम आणि काही भगवान वेगळा नाही आहे. तर ही जी गीता आहे ही श्रीकृष्णाने सांगितलेली. आपण परवा पाहिलं की किती श्लोक त्याचे आहेत, संजयाचे किती आहेत, त्याचा आपण उल्लेख केला होता. आणि इथं गीता असू म्हणलं आहे. आता खरं म्हणजे गीता हे बहुवचन आहे ना, नुसतं गीता हे एकवचन. हे सु का म्हटलं तर गीतेचं अनुकरण करून अनेक आपण तिची संस्करणं पाहतो, अनेक अनुवाद पाहतो, अनेक आपण काल परवा उल्लेख केला 27-28 इतके वेगवेगळ्या गीता आहेत. अनुगीता म्हणा, आणखी चंपाद गीता, ब्रह्मगीता, वामन गीता, रामगीता. तर अशा ह्या गीता एकच नाही आहे, अनेक गीता आहेत. आणि कदाचित असे असेल की गीतेचा सन्मान करण्याकरता आदरार्थानं कदाचित हा शब्द वापरला असेल की असते व्यक्तीच एक व्यक्ती असते. शिवाजी महाराज एकच असतात, पण ते त्यांना छत्रपती आपण विशेषण लावतो किंवा नुसतं शिवाजी म्हणता महाराज म्हणतो आदरार्थी. त्या आप आईये, आपलं आगमन आम्हाला आनंद देणार आहे असं तो आप नसतो. आप तो तूच असतो, पण तू न म्हणता त्याला पण आपण म्हणतो आप आई असं म्हणतो. तर गीतेचे असे अनेक प्रकार आहेत किंवा गीतेचा असा सन्मानार्थक असा अर्थ घेता येतो. आता उपनिषत्सु इथंही बहुवचन आलं. उपनिषद म्हणजे नुसतं उपनिषद म्हटलं तर एक होईल, पण ते अनेक का? तर आपल्या परंपरेमध्ये एकूण 10 उपनिषद सांगितलेले आहेत. त्याची नावं सहसा नुसतं उल्लेख करतो. ईश, केन, कठ, प्रश्न, मुंड, मांडुक्य, छांदोग्य, तैत्तिरीय, ऐतरेय आणि बृहदारण्यक अशी 10 उपनिषदे जी आहेत त्यांना उद्देशून त्यांना उद्देश करण्याकरता उपनिषद हा शब्द वापरला. आता अलीकडच्या काळात आणखीन काही उपनिषद आली आहेत, पण ते विडंबन आहे ते. आता ब्रह्मविद्या म्हणजे काय? तर ब्रह्माचं ज्ञान, विद्यामय ज्ञान. आणि ब्रह्माचं स्वरूप काय, तो पुरुषोत्तम कसा आहे किंवा भगवान कसा आहे, तर ते त्याला ब्रह्मविद्या म्हटलं. ब्रह्मदेव निराळा, ते सगुण साकार रूप आहे ज्याने जगाची निर्मिती केली वरे. हे जे अंतिम ब्रह्म जे ते अनादि अनंत आहे, कुठलीही क्रिया करत नसतं, जगाची निर्मिती करत नसतं. आता इथं योगशास्त्रीय शब्द वापरला आहे. आता योगशास्त्र म्हणजे काय? पतंजलीचं योग 6व्या अध्यायात असा नाही आहे. ते आपण पाहतो की गीतेमध्ये अनेक योग आहेत. मुख्य आहे निष्काम कर्मयोग, त्यानंतर ज्ञानयोग आहे, ध्यानयोग आहे, अभ्यास योग आहे. असे प्रत्येक अध्यायाला अनुसरून भक्तियोग आहे. तर असे योगाचे अनेक प्रकार आपण गीतेत पाहतो. त्याला योगशास्त्र असं म्हणतात. आणि सगळी योगाची शास्त्रीय माहिती दिली आहे. आणि सांख्य दर्शन जरी असलं त्याचे तीन मूळ घटक म्हणा, प्रकृती पुरुष म्हणा आणि पुढची 25 तत्व जरी गीतेला मान्य नसली, त्यांना ईश्वर मान्य, सांख्याने ईश्वर मान्य नाही, त्यांना आपल्या भारतीय तत्वाने अद्वैत तत्व माने. हे द्वैत 2 तत्व मानणारे मुलं आहेत. असं असूनसुद्धा हे जरी विरोधी असं जरी पक्ष असला तर त्यातले जे चांगले गुण आहेत ते आपण गीतेत घेतलेले पाहतो. आणि तो प्रधान बनला आहे. आणि त्यामुळं जवळजवळ प्रत्येक अध्यायात सांख्य दर्शन, त्याची प्रकृती पुरुष, सत्व, रेणस, तमस
याची आपल्याला वारंवार अस्तित्व पाहायला मिळतं. आता हा जो ग्रंथ आहे हा कोणतरी प्रवचनकार सांगतो आणि बाकी ऐकतायत असं नाही आहे. हा एक प्रकारचा संवाद आहे. श्रीकृष्ण अर्जुन त्यांनी म्हटले श्रीकृष्ण अर्जुन संवादे. आता हे दोघातला संवाद जो आहे तर तो संवादामुळं एखादे ज्ञान फार चांगल्या तऱ्हेने मिळू शकतं. की गुरु सांगतात, विद्यार्थी ऐकतो, विद्यार्थी प्रश्न विचारतो, गुरु त्याचं समाधान करतात. आणि त्याकरता पूर्वी गुरुकुल पद्धती होती. आता आज ऑनलाईनवर चाललं आहे की कॉलेजमध्ये गर्दी ॲडमिशन घ्यायच्या, त्यातनं काही काही घोटाळे होतात. तसं नाही. तर जो विद्यार्थी उपनिषद म्हणजे म्हणजे जवळ आणि सद म्हणजे बसणे, तर तो गुरुच्या जवळ राहून गुरुची सेवा करून तो आपलं ज्ञान प्राप्त करत असतो. तर हा संवाद फायद्याचा आहे. जगातलं बहुधा सर्वसा प्लेटोचे डायलॉग जे आहेत ते संवादात्मक आहेत. आपण गीतेचंही पण पाहतो, महाभारतसुद्धा पाहतो. अनेकदा अनेक तत्त्वज्ञ तिथं बोलतात, कृष्ण बोलतात, भीष्माचार्य बोलतात. आपल्या इथं पण आपण ते तिघांच्या गाडी पाहतो. संजय बोलत आहेत, कृष्ण बोलतात, एखाद्या श्लोकात धृतराष्ट्र बोलतात. पण हा संवाद आहे. या संवादाने हे शिक्षण चांगल्या प्रकारे होऊ शकतं. नुसतं पुस्तक वाचून, गाईड वाचून किंवा आणखी ज्ञानकोश वाचून कळत नाही. हे जिवंत असताना गुरु कसं शिकवतात, त्यांचे हावभाव कसे आहेत, हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं. आणि अशा तऱ्हेने या ठिकाणी हा जो अध्याय आहे त्यामध्ये हे जे नाव आहे मोक्ष संन्यास योग, तर त्या मोक्षाबद्दल आणि संवादाबद्दल आपल्याला आणखी एक उदाहरण सांगता येईल. की शेवटचा जो श्लोक आहे, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा, तर तिथे एक संवाद आहे. तसाच संवाद किंवा तशा व्यक्तिमत्वाचा संवाद आपण परशुरामाच्या बाबतीतचा पाहू शकतो. हा सुद्धा एक अवतार आहे. जसं कृष्ण अवतार आहे, राम अवतार आहे, तसे तो एक अवतार आहे. तर त्यांचं वर्णन असं केलं आहे, अग्रतो चतुरो वेदाः. त्याच्या व्यक्तिमत्वाच्या समोर पुढच्या बाजूला 4 वेद आहेत. म्हणजे एक प्रकारचे ब्रह्मज्ञानच आहे. आणि पश्यतो सशरम धनु, आणि पाठीला त्यांनी त्या भात्यामध्ये बाण ठेवलेले आहेत आणि तो धनुष्याचा वेध करतो. म्हणजे हे प्रकारचं क्षात्र तेज आहे. 4 वेदांचा अभ्यास म्हणजे ते ब्राह्मतेज आहे. आणि धनुर्विद्या जी सांगितली आहे ते क्षत्रियच फक्त युद्ध करतात. आपलं माहिती आहे, गीतेत अनेकदा उल्लेख आलेला आहे. एक प्रकारे हे जे 2 प्रकार जे सांगितले संवाद जो आहे, तर इदम ब्राह्मम इदम क्षात्रम, इथं दोन्हीचा उल्लेख आहे. ब्राह्म म्हणजे बुद्धी आणि क्षात्र म्हणजे शक्ती. आणि इथं मी त्यांनी म्हटले शापादपी शरादापी, म्हणजे ज्ञानाच्या जोरावर तो शापही देऊ शकतो आणि पराक्रमाच्या जोरावर तो पराक्रम गाजवू शकतो. अशा तऱ्हेनं कृष्ण हे ज्ञानाचं प्रतीक आहे, अर्जुन हे पराक्रम प्रतीक, आणि दोन्ही एकत्र असले तरच आपल्याला शेवटच्या श्लोकात पाहायला मिळतं की जिथं योगेश्वर आहे, तिथं कृष्ण आहे. आणि तिथं अशा तऱ्हेनं हे दोन्ही जर ब्रह्मशक्ती आणि क्षात्रशक्ती एकत्र आली तर मग शांती मिळते, आनंद मिळतो, मुक्ती मिळते. तर असे थोडंसं स्पष्टीकरण आपण हा जो ग्रंथाचा आरंभ आहे त्याचं केलेलं आहे. प्रत्यक्षात आपण ह्या अध्यायाचे जे काही विचार आलेले आहेत, संन्यासाबद्दल काय आहे आणि मोक्षाबद्दल काय आहे, आणि जाता संन्यास मी पुन्हा त्याग येतोच, कर्मयोग येतोच, त्याचाही जाता उल्लेख आपण करणार आहोत. तर पहिल्या अध्यायाचा सुरुवात आपण आत्ता सांगितलं. सुरुवात अशी होते की सुरुवात संजयच विचारतो की मोक्ष संन्यास योग तुम्ही म्हणतात, तर संन्यासाचा काय अर्थ आहे. तर संन्यासाचा अर्थ ते सांगतात की मनात हेतुपूर्वक कर्म करणं, मनात की इच्छा करून कर्म करणं हा संन्यास आहे. आणि फलरहित कर्म म्हणजे त्याग आहे. कर्माचा त्याग नव्हे, फलाचा त्याग करायचा. तर संन्यास आणि त्याग ह्या दोघांची व्याख्या पहिली. आता इथं योग म्हणजे काय, तर योग शब्दाचे अनेक जरी अर्थ असले की योग म्हणजे जोडणे,
आणि योग म्हटलं की आम्ही आज योगाच्या क्लासाला गेलो होतो की योगा वर्ग कसा आहे, आणि योग म्हणत नाही, योगा म्हणतात. तर योग जोडणे, मनाचा आणि शरीराचा समन्वय साधणे, मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य प्राप्त करणं, आणि ह्याच्याकरता ईश्वराशी नातं जोडायचं. आता गीतेनं ह्याचा अर्थ जरा वेगळा घेतला आहे. योग कर्मसु कौशलम. योग त्याला म्हणावं की जे आपण कौशल्यपूर्वक कर्म करतो, कुशलतापूर्वक काही स्किल असतं त्यामध्ये. मग ते स्किल फलेच्छा टाकून असो, अहंकार सोडून असो, किंवा अर्पणाबद्दल करणे असो, ही जी कौशल्य अनेक आहेत, ही गीतेत अनेक कौशल्य सांगितलेली. त्यात फलेच्छा नसणं, अहंकार नसणं, इंद्रिय संयम असणं, आणि अभ्यास म्हणजे सातत्याने गोष्ट करणं, असे योगाचे अनेक प्रकार आहेत. म्हणून त्याला योगाचे कर्मसु बहुवचन जे आहे ते अनेक प्रकारची कर्म जे असतात ते चांगल्या तऱ्हेने केले तर आपल्याला योग्य फल प्राप्त होतं. आता इथं त्याग शब्दात आहे, तर तो त्याग मोक्ष संन्यास म्हटलं असलं तरी संन्यासाचा अर्थ त्याग असाच होतो. तर त्याची त्याग त्यांनी यज्ञाचं दान, यज्ञ हे काय, दान हे काय, तप आहे. की आपण यज्ञ काय करतो, नुसती आहुती टाकत नाही. इंद्राय स्वाहा, वरुणाय स्वाहा, आपण जे म्हणतो इंद्राला पण अर्पण करतो. तर नुसता तो द्रव्ययज्ञ नाही, नुसते आहुती टाकायच्या किंवा नारळ टाकायचा असं यज्ञ नव्हे, त्याला द्रव्ययज्ञ म्हणतात. तसं नाही, हा मनानं शरीरानं ईश्वराला अर्पण करण्याच्या बुद्धीनं जो केला जातो यज्ञ. दान हे सुद्धा दान जे ते आपल्या मनात इच्छा न ठेवता फलेच्छा आहेत की हे अमुक मी दान दिले, भूमी दान दिले किंवा प्लाझ्मा दान दिल्याच्या भाषेत, तर ते द्यायचं ते निरपेक्ष बुद्धीनं समाजाचं कल्याण व्हावं या भावनेनं, कुठली अपेक्षा न बाळगता. आणि तपश्चर्या जी करायची तीसुद्धा तपश्चर्या नुसती जटा धारण करून वगैरे नाही करायची, किंवा अष्टसिद्धी प्राप्त करण्याकरता नाही म्हणायची, तर तपानं ईश्वराचं दर्शन मिळलं पाहिजे. तर अशा तऱ्हेनं हे यज्ञ, दान आणि तप या गोष्टींचा आपण हे 3 प्रकारचे त्याग जे आहेत ते आपण पाहिलं याग आहेत. आणि यात पुन्हा ते सांगतात, त्यात थोडं स्पष्टीकरण देतात की यज्ञ, दान आणि तप ही करावीच लागतात, कुणाला चुकत नाहीत. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत प्रत्येक करता येतात, करावीच. आणि ही जी तिन्ही गोष्टी आहेत ही चित्तशुद्धी आणि पवित्र करणारी आहेत. की हेच यज्ञ दिला, दान दिला किंवा तपश्चर्या केली तर मनाला शांतता प्राप्त, मन शुद्ध होतं. आणि अशी कोणीही कार्यपद्धती त्यागाचे जे आपण विचार पाहिला तर त्याची हे स्पष्टीकरण या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे. आता पुन्हा संबंध या अध्यायामध्ये अनेक गोष्टींचा खुलासा केलेला आहे. जसे आपण आता संन्यासाचं वर्णन पाहिलं, त्यागाचं वर्णन पाहिलं, तसं आणखीन काही गोष्टी जे महत्त्वाच्या संकल्पना आहेत त्यांचा विचारलेला आहे. त्यांनी गीतेमध्ये ज्ञानाचे प्रकार सांगितले आहेत. ते सुद्धा 3 प्रकारचे ज्ञान, 3 प्रकारचं असतं. एक असतं सात्विक, एक असतं राजस, आणि एक असतं तामस. अशा प्रकारचे त्याचा आपण थोडासा उल्लेख करणार आहोत. हे सात्विक ज्ञान कसं असतं, एक अव्यय अविभक्त सर्व ठायी तत्त्व, जे प्रत्येकाच्या ठिकाणी एकमेव अद्वितीय जी मूळ तत्त्व असतं, विविधतेतच एकता. तर आपण म्हणतो युनिटी अमंगस्ट व्हरायटी. की आता आपल्या देशात अनेक भाषा आहेत, अनेक प्रांत आहेत, अनेक केशभूषा आहेत, वेशभूषा आहेत, अनेक वरचे आपण अन्न खातो. पण शेवटी महाराष्ट्र असला, तेलंगण असला किंवा काश्मीर असला तरी आपण शेवटी भारत आहोत ना. विविधतेच एकता, जाण सात्विक ज्ञान ते, असा 20वा श्लोक आहे. त्याचं मी सामगीतेतलं सोपं वाटेल म्हणून ते त्याचा अनुवाद आपलं ऐकवलं जाय. आता ज्ञानाचं पावित्र्य कसं आहे, आपण प्रकार पाहतो, ते मूळ ज्ञान कसं असतं, तर ते सात्विक ज्ञान, त्याचा आपण आत्ता उल्लेख केला. आता राजस ज्ञान कसं असतं, सर्व लोकांच्या ठिकाणी जे वेगवेगळे भाव दिसतात, सर्व ठिकाणी जे वेगळेपणा मानतात, त्यांचं ज्ञान हे राजस आहे. हे लोकांच्या ठिकाणी माणसं वेगवेगळी आहेत,
त्यांचे भावही वेगळे असतात आणि त्यांचा वेगवेगळेपणा असतो. तर हे असं 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 मनात भाव ठेवून जे कर्म करतात ते राजस असतं. रजसाची वैशिष्ट्य आपण पाहिली, हे तापट असतो, चिडखोर असतो, रागीट असतो. पण या ठिकाणी त्याचं ज्ञान कसावं त्यापुरतं तेवढंच त्या बाबतीत आपण इथं विवेचन केलेलं पाहतो. आता ज्ञानाचे प्रकार नंतर त्यागसुद्धा अनेक प्रकारचे आहेत. मुख्यतः 3 प्रकारचे आहेत: सात्विक त्याग, राजस त्याग आणि तामस त्याग. तर त्याच्यात आता आपण जे पाहतो आहोत त्यातल्या ज्ञानाचा एक तिसरा प्रकार सांगायचा राहिला होता. तर त्यागाचे 3 प्रकार आहेत. आता जो तामसी असतो, चिडखोर असतो, आळशी असतो, नेमलेल्या कार्याचा त्याग करणे. की काम नेमून दिलं ना, अमुक एक प्रवचन कर, अमुक एक शिक्षण दे, की अमुक एक पराक्रम कर, तर असं काम न करायचं. जी जबाबदारी टाकली ती करायचीच नाही. ऑफिसमध्ये सांगितलं की इतके काम फाईल झाल्या पाहिजेत, ते करायचंच नाहीत. आणि हे योग्य नसतं. हे नेमलेल्या कार्याचा त्याग करणं हे योग्य नसतं. म्हणजे कर्म केलंच पाहिजे. मोहाने त्याचा त्याग करणारी व्यक्ती, ही काही आकर्षणामुळं त्याचा त्याग करणारी व्यक्ती ही तामसी असते. तर इतर तर आपण त्याला आळशी म्हणलं, अडाणी म्हणलं, पण हा त्याचा हेच आहे की तो योग्य ती कर्म करत नाही आणि मोहानं अनेक गोष्टी जो करतो, तर त्याला तामसी असं म्हणतात. आता हे सांगत असताना आधी त्यांनी तमोगुणाचं वर्णन केलं, आता रजोगुण. आधी दुष्टांचा उल्लेख केला आणि नंतर रजोगुण हा नंतरचा आहे. त्याचं वागणं कसं असतं, क्लेशकारक असं ते काम करतात की त्यांच्या कामामुळं लोकांना वैताग येतो. काय काम करतं, काय करतं, त्रास देण्याकरता काम करतात आणि ते घाबरून जाऊन कर्माचा त्याग करतात. तर असा हा जो त्याग आहे, तर त्यागी व्यक्ती आहे, राजसी व्यक्ती आहे, त्याला कधीही फळ मिळत नाही, कधीसुद्धा त्याला फळ मिळू शकत नाही. आता सत्वगुण जो आहे चांगला आहे म्हणून तो शेवटी घेतला. कारण परवा आपण पाहिलं की ही जी संपत्ती आहे, ती संपत्ती ही जे सज्जन असतात त्यांचं 3 श्लोकात आवरलं. पण बाकीचे जे इतर दैत्य जे आहेत किंवा राक्षस आहेत त्यांचं वर्णन मात्र उरलेल्या इतर जास्त श्लोकात केलं. म्हणजे 5% वर्णन सज्जनांचं आणि 25% वर्णन ह्या दुष्टांचं, तामसी व्यक्तींचं. तर या ठिकाणी आपण प्राधान्य पाहिलं तर आधी तामस घेतलं आहे, नंतर रजोगुण घेतलं आहे आणि सर्वात शेवटी सत्वगुण घेतला आहे. आता सत्वगुणी माणसं कशी काम करतात, हे त्याग कसा करतात, ते जे काय करायचं काम असतं, नित्य जे कर्म आहे ते आपणहून करतात. आणि ते कर्म कसं करतात, आसक्ती नसते, हे आपल्याला हाव नसते कुठल्या प्रकारची, आणि फलाची इच्छा नसते. न मी कर्मफले स्पृहा किंवा फलम त्यक्त्वा असे उल्लेख आलेले आहे. तर अशा तऱ्हेनं फलाची इच्छा न करणारे आणि मनानं काम करणारे असे जे लोक असतात, कोणी लादले म्हणून नाही तर मनापासून त्यात जीव ओतून काम करतात. तर असं हे सत्वगुणाचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यागाचाही प्रकार आपला इथं शेवटचा त्याग, फलाचा त्याग करतो, आणखी इच्छांचा, आकांक्षांचा त्याग करतो, अहंकाराचा त्याग करतो. असे त्यागाचे 3 प्रकार आपण पाहिले. आता हा इतकं त्याग करणारे त्यांचे प्रकार सांगितले. तर त्यामध्ये आपण सात्विक मनुष्य कसा असतो, तो संग नसतो सुखद कर्मी, संग नसतो सुखद कर्मी. चांगल्या कामाचे त्याला आसक्ती नसते, द्वेष त्याचा कधीच नाही, कुणाचे तो द्वेष करत नाही. सत्वशील आणि बुद्धिमानचं त्यागी संशयरहितच जाणतो. तर हा त्यागी आहे आणि निश्चितपणे त्या मनात शंका नसते, संशय नसतो. नंतर तो बुद्धिमान असतो, सत्वशील, सात्विक असतो, कोणाचा द्वेष करत नाही आणि
कुठल्याही चांगल्या गोष्टीचा त्याला संग नसतो, हाव नसते, हावरटपणा नसतो. असा हा एक त्यागी आहे, तो सात्विक त्यागी आहे. आता दुसरं जो आहे ते त्याग आणि संन्यास यांचं वर्णन केलेलं आहे. देह आहे जोवरी कर्म त्यागच शक्य नाही. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत त्याला कर्म करावंच लागतं. कर्मणा बद्धते जिंतो जीव हा. कर्म हे प्रत्येकाला की म्हणला की एखादा म्हणला की मी आज मौन धारण करणार आहे. पण मौन धारण करणं हे एक प्रकारची क्रियाच आहे नाही, की म्हटलं मी आज काही करणार नाही, आज काही गप्प बसणार. तो श्वासोच्छ्वास करतोच ना, आणखीन शारीरिक क्रिया चालू असतात ना, तेव्हा कर्म हे तुला बंधक असतं. आणि तो मात्र त्याग करतो. तो कशाचा? फलत्यागी तोच त्यागी. की कर्म करतो पण त्याला फलाची अपेक्षा नसते. नर्मयी कर्मफलेशा कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन. आणि असं जो वागतो एक प्रकारचा हा संन्यासी आहे आणि त्याग करणारा संन्यासी. हा एक प्रकार पाहिला. आता आपण जे त्याग म्हटलं, त्यागी कसा असतो ते जे म्हटलं, तर ते नेमकं आता ते आपण पाहिलं. आता ज्ञानाचे प्रकार पाहणार आहोत. मोक्ष संन्यास जरी असला तर तेव्हा ज्ञानाचा भाग असतोच. तर एक जो सात्विक जे ज्ञान आहे, एक अव्यय अविभक्त सर्व ठायी तत्व जे, म्हणजे सर्वत्र एकच एक तत्व आहे. विविधतेचं एकता जाण सात्विक ज्ञान ते. या अनेकत्वाच्या मुळात एकता जे यापूर्वी उल्लेख केला आपण, तर अनेकत्वाच्या मागं देशाला अनेक भाषा आहेत, अनेक प्रांत आहेत. महाराष्ट्र आहे, काश्मीर आहे, आणखी चेन्नई आहे. पण शेवटी आपण सगळे भारतीय आहोत ना. तर एकता विविध मागची एकता आपण आजच्या जीवनातही पाहतो. आणि असं ज्याचं ज्ञान असतं त्याचं ते सात्विक ज्ञान आहे. जो देवाला एक मानतो, पण ईश्वराला एक मानतो, त्याला अविभक्त मानतो. तो ते तत्व सर्व ठायी आहे, सर्वगामी आहे, ज्याला ऑम्नी प्रेझेंट म्हणतात. आणि व्हरायटी मागं युनिटी मागणारा असा जो व्यक्ती असतं त्याचं जे ज्ञान सात्विक ज्ञान म्हणतात. आता त्या ठिकाणी आता काही राजसी व्यक्ती असतात, राजस स्वभाव असलेले. तर ते कसं असतात, सर्व लोकांच्या ठिकाणी जे वेगळेपणा भाव दिसतात, सर्व ठिकाणी जे वेगळेपणा मानतात, त्यांचंही ज्ञान राजस असते. वेगवेगळे लोक असतात, ते त्यांना त्यांचे निर्णय भाव असतात. आणि अशा तऱ्हेने हा वेगळेपणा मानणं आणि असं ज्ञान असणं हे राजस ज्ञान असतं. सर्वांना सारखी ट्रीटमेंट देत नाही, की अमुक एक विप्र आहे त्याला जास्त माप द्यायचं, शूद्राला कमी माप द्यायचं, मदत कमी करायची, असं बरोबर नाही. जे सगळे वेगवेगळे लोक आहेत, तर तो त्याला दिसतं हे वेगवेगळे आहेत, पण तरीसुद्धा ते भारतीय आहेत. जरी लुंगी नेसणारे असोत, ड्रेस घालणारे असोत, किंवा आणखी धोतर नेसणारे असोत, असे वेगवेगळे असलेत, तर त्यांचं जे ज्ञान, त्यांच्याशी तो जे वागतो त्याला राजस ज्ञान असं म्हणतात. आता याउलट तामसी जो आहे त्याचं वागणं आणि त्याचं ज्ञान कसं असतं, जे नेमून दिलेलं काम आहे ते करत नाहीत. कार्य केलंच पाहिजे याचा अर्थ नेमलेले काम करत नाही, दोन नकार आले तर तिथं मी कर्म केलंच पाहिजे. आणि मोहानं, काही आकर्षणानं जी व्यक्ती त्याग करते ती व्यक्ती असते तामसी. तर हे प्रकारे त्यागाचा हा एक प्रकार आहे की जिथं आपण पाहतो सात्विक कसा आहे, राजस कसा आहे, तामसी कसं आहे, तो क्रमांक 3चा आहे. आता आणखी राजसाचं आणखी एक वर्णन केलेलं आहे. क्लेशकारक म्हणून कीर्ती कर्म त्यागच भीतीने त्याग राजस फलन त्याचे लाभते कधी सदा. तर जे चिडत जे काम करतात
क्लेशकारक आहे, त्यांना दुःख वाटेल, त्या मनाला ताप होईल, दुःख वाटेल, अपमान वाटेल, अशा प्रकारे ते कर्म करतात. आणि शिवाय ते आता नको हे काही लोकांना काही कळत नाही, ते कर्माचं त्यागाचं करतात, हात धरून गप पोचतात. तर अशा तऱ्हेने त्यांना कुठलेही फल प्राप्त होत नाही. त्यांनी किती जरी प्रयत्न केले ते त्यांचे विफल ठरतात. त्याग राजस फल न त्याचे लाभते कधी नसला. सात्विकाला चांगलं ज्ञान हे मिळतं, त्यामुळे रजोगुणाला काहीच मिळत नाही. आणि सात्विकाचं पण सांगितलं की करायचं म्हणून नित्य आसक्तरहित फलाची इच्छा न करता जे कर्म केलं जातं, तर ते त्यागाचा तिसरा प्रकार आपण पाहतो. इथं सुद्धा तमोगुण, रजोगुण, सत्वगुण अशा उलट्या क्रमाने आपण सांगितलेलं पाहतो. ज्ञानाचे प्रकार पाहिले, आत्ता त्यागाचे प्रकार पाहिले. आता आपण जे कर्म करतो ती कर्म असं आपल्याकडे मी केलं, माझ्यामुळं घडलं असं नाही आहे. तर त्याकरता 5 कारणं असतात. करणारा मनुष्य जे काम करणारा त्याचा भाग फक्त 1/5 असतो. त्यात त्यांनी 5 कारणं सांगितली आहेत. अधिष्ठानम तथा कर्ता कर्णंच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. पहिलं आहे की अधिष्ठान पाहिजे, काहीतरी स्टॅबिलिटी पाहिजे. आपण जे काम करतो, उद्योग करतो, त्याला काही प्रतिष्ठा पाहिजे, त्या बैठक पाहिजे. आणि करता तो आहेच काम करणारा, पण तो तो जिथं काम करतो आहे ती वस्ती चांगली पाहिजे, ते स्थान चांगलं पाहिजे. आणि अशा ठिकाणी वाटेल त्या ठिकाणी व्यवसाय केला तर कोणी गिऱ्हाईक येणारच नाही. तर त्याला योग्य ते अधिष्ठान पाहिजे. त्याकरता त्यांनी काम करताना वेगवेगळी साधनं वापरली पाहिजे. कर्णांचे पृथक विधान, पृथक म्हणजे वेगवेगळी काही हत्यारं पाहिजेत, काही इन्स्ट्रुमेंट्स पाहिजेत. आता डॉक्टर म्हटलं की स्टिटॉप्स पाहिजेत की ताप पाहण्याकरता. आणखीन या आपण हे जे थर्मामीटर म्हणतो ही सगळी अशी शस्त्र असणं आवश्यक आहे. आणि त्यांनी ह्या निर्णयी कामं जी आहेत, आपलं जे काम आहे ते अनेक प्रकारांनी केलं पाहिजे. कधी पथ्य सांगून, कधी लिक्विड औषध सांगून, गोळ्या सांगून, किंवा मग इंजेक्शन देऊन, किंवा व्हेंटिलेटर लावून, अशा विविध प्रकारांनी माणसं करणं आवश्यक असतं. आणि शेवटी इतकं करूनसुद्धा अगदी सगळं 4 गोष्टींनी केल्या तरी पण शेवटी दैवम चैवात्र पंचमम, ही शेवटी दैव अनुकूल पाहिजे. आपण किती प्रयत्न केले तो करता करूचा जो परमेश्वर आहे त्याचे आशीर्वाद पाहिजेत. या तऱ्हेनं कर्त्याचं काम फक्त 5पैकी 1 एवढंच आहे. बाकी सगळं त्याचं तो क्रिया करतो आणि आणखीन काही इन्स्ट्रुमेंट्स वापरतो आणि नंतर स्थानही चांगलं आहे. पण इतकं सगळं असूनसुद्धा शेवटी दैवाचा किंवा परमात्म्याचा, श्रीकृष्णाचा आशीर्वाद पाहिजे. ते हे शेवटचं हे पाहिजे ते फार महत्त्वाचं आहे. त्याचा आपण उल्लेख केला. थोडंसं मराठीत पाहू आपण. स्थान आणि कार्यकर्ता साधने विविध क्रिया कर्म होण्या घटक अटळच दैव आणि कपाचवे. एक पाहिजे स्थान पाहिजे, नंतर तो काम करणारं पाहिजे, त्याला ती लागतात ती साधनं पाहिजेत. आणि त्याकरता अनेक प्रकारांनी त्यांनी कामं केली पाहिजेत, कर्तव्य पार पडले पाहिजेत. आणि असे हे जे 4 घटक आहेत त्याच्यात महत्त्वाचं मी 5वं दैव. त्याची कृपा असल्याशिवाय कुठलेही काम आपण करू शकत नाही. पुढच्या भागात आपण कर्माचे प्रकार पाहणार. इतकं चिकित्सक रीतीनं 8व्या विचार आलेले आहेत की सगळ्या 17 अध्यायांचा सारांश एक प्रकारे हे अनेकदा विचारपूर्वी आलेले नाहीसं नाही, परंतु एक संकलन आणि तुम्हाला एक सारांश मिळावा. आणि ज्याला नुसतं कळस पाहिलं की जसं पांडुरंगाचं दर्शन घडतं, त्यातनं 18वा अध्याय आपण ऐकला, वाचला, मनन केला की संपूर्ण गीता आपल्याला ऐकण्याची मिळते. तर त्या कलशाध्याय आहे, त्यातला आणखी आपण एक विचार पाहणार आहोत. आपण जी कर्म करतो तीसुद्धा 3 प्रकारची असतात.
एक असतं सात्विक कर्म. ते कसं असतं की आसक्ती नको मनात, हाव नको, संगरहित. संग म्हणजे आसक्ती किंवा हावरेटपणा, इच्छा. तर इच्छा न करता मा फलेषु कदाचन कर्मणी एव अधिकार असते. तर अशा तऱ्हेनं संगरहित, अहंकाररहित असं काम करणारा जो जे कर्म असतं त्याला सात्विक कर्म म्हणतात. हे कर्म आणखीन काही सांगितलं आहे की रागद्वेषरहित, की अमुक एक काम आहे त्यामुळे मला काही लाभ होणार आहे, त्याबद्दल प्रेम वाटणार आहे, किंवा नाही मिळालं मी द्वेष करणार, चिडणार. तर असं नाही आहे. रागद्वेषरहित. आणि शिवाय अनेक सांगितल्याप्रमाणे मा फलेषु कदाचन, फलाची इच्छा जी आपण करतो, कर्माचं फल नको आपल्याला, तर असं जे कर्म असतं त्याला सात्विक कर्म म्हणतात. आणि राजस कर्म कसं असतं, ते इच्छासहित असतं, उलट्या वरच्या सात्विकापेक्षा. त्यांनी इच्छारहित, रागद्वेषरहित म्हटलं, इथं इच्छा की अमुक गोष्टी करता मला अमुक मिळालंच पाहिजे, इतके मी कष्ट केले, मला डिस्टिंक्शन मार्क मिळालेच पाहिजेत. आणि हे काम जे करतो ते मी आणि माझ्यामुळं, अहंकारयुक्त, की मी केलं, माझ्यामुळं घडलं, मला कुणाची गरज नाही, असे हे जे अहंकार असतो तो अहंकार त्याच्या ठिकाणी असतो. आणि केलेलं काम तो सहजासहजी करत नाही, आरामशीर करत नाही, कष्टपूर्वक, खूप मेहनत, काही घाम गाळायचा. पण ते सगळं अमुक एक गोष्ट मिळण्याकरता, आणि मी करतो, मीपणाच्या भावने तो करतो. तर असं हे राजस कर्म असतं. तिसरं कर्म जे आहे तर ती आपली शक्ती जी आहे ती हिंसेमध्ये व्यतीत करतो. तो हिंसेचा विचार करत नाही, नाशाचा विचार करत नाही. आपण हे काम करायचं त्याच्यामुळं आपल्या हातून काही हिंसा घडते, किंवा ते आपल्यामुळं कोणाचा वध होतो आहे, नाश होतो आहे, याचा विचार न करणारा. म्हणजे हातात बंदूक आहे ना, ओढू आपण आले, किंवा बॉम्ब टाकायची धमक्या द्या. तर अशा प्रकारे जो मनुष्य असतो त्याला तामस व्यक्ती म्हणतात. आणि असं कर्म करणारा मनुष्य तो आळशी असतो, अडाणी असतो. आणि असे काम करणारा जो मनुष्य आहे तो तामसी असतो. आणि असं जे कर्म असतं हे तामसी कर्म असं असतं. आणखीन पुढं आणखीन एक विचार पाहणार आहोत. यज्ञाचे प्रकार पाहिले, त्यागाचे प्रकार पाहिले, आणि ज्ञानाचे प्रकार. आता बुद्धी कशा प्रकारची असते, कारण बुद्धीशिवाय ज्ञान मिळत नाही ना, नाहीतर बुद्धीच नाही कसं काय करायचं. तर हे बुद्धीचे सुद्धा आपण 3 प्रकार पाहतो. हा त्रिवेणी संगम प्रत्येक आहेच. सत्व, रजस आणि तमस हे सांख्य दर्शनात प्रकृतीचे घटक आहेत, H2O प्रमाणे. त्यातला एक अंश चालत नाही. तर संबंध 18 अध्यायामध्ये हा सांख्य दर्शनाचा आपला प्रभाव पाहायला मिळतो. त्यातलं पहिलं जे आहे ते ती बुद्धी कशी असावी, तर त्या ठिकाणी काम कसं करावं आणि कसं करू नये याच्याबद्दल 3 प्रकार सांगितले आहेत. आता सात्विक मनुष्य असतो किंवा करावं का करू नये, युद्ध करू का करू नये, करावं आणि काय करू नये, काय करावं आणि काय करू नये. जी पहिल्या अध्यायात आपण वेची अर्जुनाची अवस्था पाहिली होती, त्याला कळत नाही युद्ध करावं करू नये, हॅमलेट आहे नाही, टू बी ऑर नॉट टू बी, असं संभ्रमित अवस्थेत तो असतो. पण त्यातला फरक तो जाणतो. ह्या दोघातलं चांगलं काय आणि वाईट काय, ज्याला व्यवसायात का बुद्धी म्हणतात, तसं तो त्याचा विवेक फरक जाणतो. आणि त्यामुळं तो कर्म जे करतो त्याचं कर्म हे त्याची बुद्धी ही सात्विक असते. त्याला काय करावं आणि काय करू नये असं असलं, असा द्वंद्व असलं, आणि काय करावं आणि किती करावं, कुठं करावं यातला फरक त्याला नेमका मिळतो. आणि त्याची संभ्रमावस्था जी होती ती श्रीकृष्णाने संबंध 17-18 अध्याय जे सांगितलं आहे त्यातून त्याची ती जी बुद्धी ती त्याला प्राप्त झाली. आणि त्यामुळे तो जे काम करतो ते काम हे त्याची ती बुद्धी आहे, त्याला सात्विक बुद्धी असं म्हणतात. आता राजस बुद्धी कशी असते, धर्म आणि अधर्म, कार्य आणि अकर्म यातला फरक जाणत नाही, अशी तिची बुद्धी असते. की धर्म काय, अधर्म काय, म्हणजे धर्म नव्हे, धर्म म्हणजे कर्तव्य. धर्म शब्दाचा अर्थ
रिलिजन असं नाही घ्यायचं कधीच, कुठंच नाही. आपल्या परंपरेत कायदा ही जी धर्मसूत्र आहेत ती कायद्याची सूत्र आहेत. ते आपलं कर्तव्य काय आणि अकर्तव्य काय, आपण काय करायचं काय करायचं नाही याचा फरक कळत नाही. आपण चांगले करतो वाईट करतो, की चांगलं करायचं का वाईट करायचं याचा फरक कळत नाही. असे 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 द्विधा मनस्थिती असतो. त्याची ती बुद्धी जी आहे ती राजबुद्धी आहे. आता तामस बुद्धी कशी ती आपण पाहूया. ती धर्माला आदरू मानणारी, जो आपलं कर्तव्य आहे ते वेगळंच काहीतरी कर्तव्याचा अभाव आहे असं मानणारी, धर्माला आदर माने. आपण जसं धर्माचं पालन करतो तसं ते अधर्माचं पालन करणार आहेत. त्यांचं इकडून व्यक्तिमत्व अंधारयुक्त असतं आणि अर्थाचा उलटा अर्थ करणारे असते. की आम्ही सांगितलं की या बसा, त्याचा अर्थ घेतो या बसा म्हटल्यानंतर म्हणजे आपण जाताना म्हणतो ना बरं आहे येतो, याचा अर्थ तो येतो म्हणजे परत येतो आहे की असा अर्थ घेतो. खरं तर जायचा अर्थ आहे, पण आपण जा म्हणत नाही, की जातो म्हणत नाही, आपण येतो म्हणतो. तर ह्यातला फरक त्याला कळत नाही. की येतो म्हणजे तर येतो ते कळतं, पण जाताना येतो म्हणताना की बरं आम्ही आता येतो, आपण जे रजा द्या, आम्हाला परवानगी द्या, आपण जे म्हणतो हा त्याला अर्थ कळत नाही. की जाताना येतो कसं काय म्हणतात, तर शब्दाच्या प्रत्येक शब्दाचा उलटा अर्थ करणारा अशी त्याची बुद्धी असते. त्यामुळे त्याला तामस बुद्धी असं म्हणतात. तर या प्रकारे आपण ह्या अध्यायाचा थोडासा भाग पाहिलेला आहे. आपण यानंतर इतरही विचार करणार आहोत, तर तो पुढच्या भागामध्ये आपण पूर्ण करणार आहोत. कारण आपण इतके वेळ बसून थोडेसे कंटाळल्यासारखे झाला असणार. आणि अध्याय मोठा आहे, 78 अध्यायांचा श्लोक आहे. हा अध्याय 78 श्लोकांचा अध्याय आहे. त्यामुळे त्याची व्याप्ती खूपच मोठी असल्यामुळं आपण आज त्याचं अंशतः आपण दर्शन घेतलेलं आहे. बाकी आपण उद्या त्याचा उरलेला भाग पुढच्या प्रवचन मालिकेत करणार आहोत. आज आपण नेहमीप्रमाणे मनपूर्वक मला प्रतिसाद दिलात, माझ्या प्रवचनाचा लाभ घेतलात, त्यातून आपल्याला प्रेरणा मिळेल, उत्साह वाटेल, मला याची खात्री वाटते. आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. नमस्कार.